नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग, जे आहे 38 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग. एकदम सोपी पद्धत आहे आणि इतकं सुंदर बसेल की कोणालाही आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता अशा छानशी व्हिडिओ करूया आपण. छान अशी सुरुवात. हे बघा, आपलं माप आहे पूर्ण उंची 14 इंच, छाती आहे 38 इंच, कंबर आहे 33 इंच, पुढचा गळा आहे 7.5, पाठ आहे 4, बाई लांबी आहे 6.5 आणि दंड घेत पण आहे 6.5. ह्या मापाचा आपल्याला प्रिन्सेस कट कटिंग करायचं आहे पेपर. आणि बघा, अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. चला तर मग आपण आज पहिले पाठीचा भाग काढू. ठेवतो पेपर आणि पहिले काढणार आहे आपण पाठीचा भाग. पूर्ण उंची आहे आपली 14 इंच. आपल्याला त्याच्यात 1 इंच मिळवून आणि 15 इंचाची उंची घ्यायची आहे. बघा, ही 15 इंचाची उंची आपण घेतली आणि आपल्याला कंबर आहे 33 इंच, त्याचा करायचा आहे चौथा भाग. त्याचा चौथा भाग आला 8.25 आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे 2.5 इंच, म्हणजे टक्स आणि मार्जिन सगळे मिळून आपल्याला मिळवायचे 2.5 इंच. हे बघा, म्हणजे टोटल झाला 11.25. आता आपल्याला छातीची घडी घ्यायची. छाती आहे 38, त्याचा चौथा भाग आला 9.5. त्याच्यात आपण मार्जिन किती मिळवू शकतो? तुम्ही 1 पण मिळवू शकता, 1.5 पण मिळवू शकता. तर मी मिळवणार आहे 1.5 इंच. बघा, 1.5 इंच. आता आपल्याला त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंचाचं. बघा, 5.25 इंच शोल्डर. आणि मोंढ्याचा भाग तुम्ही 6 इंचही घेऊ शकता किंवा 5.25 इंचही घेऊ शकता. आपण घेऊया 6 इंच. फक्त शोल्डरचा भाग आहे ना परफेक्ट घ्यायचा, म्हणजे ब्लाऊज उतरणार नाही. बघा, इथे आपण पॉईंट टाकून घेतला आणि इथे आपण घेऊया एक रेषा मारून. बघा, या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतला. मोंढ्याचा गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि पाठ आहे आपली 4 इंचाची, म्हणून इथे आपल्याला घ्यायचं आहे 4.5 इंच. आपल्याला पाठ पाहिजे ही 4 इंचाची पाहिजे, तर त्याच्यात अर्धा इंच मिळून 4.5 इंच आपण घेतलंय. मागचा गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. 2.25, 3, कोणाला जास्त ब्रॉड आवडतो तर 3.5. आपण इतकं न घेता आपण घेतोय फक्त 2.25 इंच. ह्या पद्धतीने आपण घेतलंय 2.25 इंच. आणि आता आपण घेऊया आकार. बघा, याला आपण असं दिलाय गोल आकार. याला आपण कोणताही आकार देऊ शकतो. पानाचा, चौकोनी, पंचकोनी, मटका गळा, कोणताही आकार देऊ शकतो. इथे आपल्याला द्यायचे 1.25 इंचावरती आकार मागच्या मुंड्याचा. ह्याप्रमाणे आपण दिलाय हा आकार. आपला हा मागचा भाग रेडी झालाय. आता आपण याच्यावरून आपण करणार आहे पुढच्या भागाची कटिंग. बघा, हा पेपर ठेवून घ्यायचा इथे. बघा, या पद्धतीने असा ठेवून घ्यायचा. खालचा पेपर आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे. आपल्याला 1.25 इंचाची मार्जिन खाली पुढच्या भागासाठी पाहिजे. पहिले काय करू, आपण हा पेपर ड्रॉ करून घेऊ. बघा, ह्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊ पहिले. अतिशय सोपी पद्धत आणि ब्लाऊज पण अतिशय सुंदर असा हा बसतो फिटिंगला. तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करून बघा आणि तुम्ही स्वतःही परफेक्ट लेडीज टेलर बना. बघा, हे आपण मोंढ्याचा भाग घेतला होता 6 इंच आणि शोल्डरचा भाग घेतला आपण 5.25 इंच. आपण हा पॉईंट आता जोडून घेऊ. हा पॉईंट आपण जोडून घेतला आणि ही रेषा जी मारली ती आपण मध्ये घेतली. आपल्याला इथे मध्ये का पाहिजे, तर पुढच्या मोंढ्याची कटिंग आपल्याला करायची आहे, म्हणून आपण अर्धा इंच हा भाग ह्या रेषेपासून अर्धा इंच मध्ये घेणार आहे आणि इथे आपण तिरकी रेषा अशी मारून घेणार आहे. मोंढ्याचा आकार द्यायचा आपल्याला पुढच्या 1 इंचावर. हे बघा, 1 इंचावर आपण इथे कोपऱ्यातून इथे 1 इंचावर मोजलंय. इथे आपल्याला पुढच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे ह्याप्रमाणे आणि ह्या तिरप्या रेषेवरती तो आपल्याला मिळवायचा आहे. असा
आपण पुढचा गळा घेऊया. पुढचा गळा आहे 7.5. आपल्याला इथे घ्यायचंय 7 इंच असं तिरपं मोजायचंय आणि इथे आपण मोजूया 2.5 इंच किंवा 2.25 इंच. आपण इथे 2.25च घेतलंय. पुढचा गळा थोडासा ब्रॉड हवा आहे म्हणून 2.25 इंच आपण घेतलंय. हे बघा ह्याप्रमाणे आणि इथे आपण घेतलाय आता गोलाकार दोन. आपला झाला पुढचा भाग तयार. आता काय करायचं आपल्याला, खाली आपल्याला ही मार्जिन आपण ठेवली 1.25 इंचाची. आपल्याला 1.25 इंच मार्जिन पाहिजे. बघा अशा प्रमाणे 1.25 इंच हे मोजून घ्यायचंय. परफेक्ट असं 1.25 इंच आपल्याला मोजून घ्यायचं आणि ते रेष मारून घ्यायची. याप्रमाणे आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा पाहिजे इथे खाली, म्हणजे पफ व्यवस्थित येईल. हे बघा इथे खाली आपण घेतलंय 1.25 इंच, 1.25 आणि इकडे आपल्याला घ्यायचंय हा 1.5 इंच. कारण आपल्याला हा 38 साईजचा पेपर कटिंग करतोय आपण. 38 साईजचं माप आपण कटिंग करतोय म्हणून आपण इथे घेतलाय 1.5 इंच जास्त. इथे 1.5 घेतला आणि इथे 1.25 घेतला. आता आपल्याला मारायचंय टक्स मारायचा आहे, तर आपण घेतलाय 4.5 इंचावर. इथे मोजून घेतलंय 4.5 इंच आणि हे घेतलं आपण टक्स पॉइंट घ्यायचा आपल्याला 11 इंचाचा घेऊ शकतो आपण 38 साईज साठी. आणि इथे पण एकदा मोजून घ्यायचं आपण 4.5 इंच. ही रेषा मारायची आपल्याला सरळ. आणि जे आपण 1.25 इंच मोजलं तिथपर्यंत आपण ती सरळ रेषा मारली. हा 1.5 जो वाढवलाय आपण साईडला, तो आपण 1.5 ह्या रेषेपासून हा 1.5 इथे आपण मोजून घेतला आणि ह्या पॉइंट पासून ही रेषा पुन्हा आपण कम्प्लीट करणार आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आता काय करायचं, हे टोक हे टोक, हे बघा हे टोक ते हे टोक, हे 1.5 इंचाचं हे आपल्याला जोडून घ्यायचं आणि नंतर हे टोक ते इकडचं हे टोक असं जोडून घ्यायचं आपल्याला. नंतर आपण मोंड्याच्या बाजूने असं 1.25 इंच वाढवणार आहे. जे आपल्याला इथे शिलाईसाठी लागणार आहे म्हणून आपण ते 1.25 इंच वाढवलं आणि पुन्हा हे आपण असं जोडून घेऊ याप्रमाणे. नंतर आपल्याला द्यायचा इथे आकार. आकार कसा द्यायचा, आपण आता हा मोंड्याचा जो भाग इथे जोडलाय ना तिथे आपल्याला हाचा आकार जॉईन करायचा. हे बघा याप्रमाणे आपलं आता आहे परफेक्ट माप तयार झालंय 38 साईजचं. आता आपल्याला करायची बाहीची कटिंग. मैत्रिणींना काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल काय प्रॉब्लेम आहे. हे बघा हा मोंड्याचा भाग आहे जो मागचा, तो असा आपल्याला जो गोल आकार आपण दिलाय तो असा मोजून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने असं मोजून घ्यायचं. ते आपलं आलंय 11.25, त्याच्यातून 1 इंच कमी करून आपली घडी येईल 10.25ची. जास्त टेन्शन न घेता घडीचं माप कसं काढायचंय ते मी तुम्हाला सांगितलंय. 10.25ची आपली घडी येणार आहे, आपण इथे 10.25 मोजून घेऊ. बघा याप्रमाणे असं 10.25 मोजून घ्यायचं. आपल्याला बाही लांबी पाहिजे 6.5, आपण घेतले 7 आणि इथे घेतलं आपण 3 इंच. इथे पुन्हा आपण एकदा 10.25 आहे की चेक करून बघायचं. असं पॉईंट टाकायचा. इथे घेतला आपण 1.5 इंच आणि ही मारली आपण तिरपी रेषा. तिरपी रेषा अशी टोकापर्यंत मारून घ्यायची. त्याचा सेंटर घ्यायचा, ह्या आणि ह्या रेषेचा सेंटर घ्यायचा. इथे 2 इंच मोजून घ्यायचं आकार देण्यासाठी आणि इथे 1 इंच पण मोजून घ्यायचं. जो 2 इंच मोजला आपण तिथून द्यायचा आपल्याला हा आकार आणि ह्या 1.5 इंचाच्या इथपर्यंत आणून तो मिळवायचा. नंतर जो 1 इंच आपण मोजलाय तो आकार असा द्यायचा आहे. ह्या रेषे ह्या पॉईंट पासून वरती अर्धा इंचाने, पॉईंट पासून खाली अर्धा इंचाचं असं मार्जिन ठेवून आणि आपल्याला हा आकार कम्प्लीट करायचा. आता दंडघेर आहे आपला 6.5 म्हणून आपण इथे मोजली 6.5, मार्जिन ठेवली त्याच्यामध्ये 1.5 इंचाची आणि ही रेषा करूया आपण कम्प्लीट. आपलं हे झालंय पूर्ण डायग्राम तयार झालेला आहे. त्याचं आपण आता कटिंग करू आणि कटिंग केल्यावर मी तुम्हाला दाखवते कसा आकार तयार होतो आपला. याप्रमाणे आपण पाठीचा भाग कटिंग करणार आहे. ज्याप्रमाणे आपण आखलंय त्याच्यावरच आपण अशी कटिंग करायची एकदम व्यवस्थित. आणि याची शिवण्याची पद्धतही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लगेच. तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करा. बघा हा आपला मागचा भाग तयार झालाय. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करू. हे बघा याप्रमाणे आता काय करायचं, आपण हे जॉईंट जे केलंय ते आपण पहिले कट करू. हे बघा ही सरळ रेषा आपण कट केली, नंतर हे पण कट करायचं. हे बघा ह्याप्रमाणे आपला टक्स आहे. आपला कटोरीचा भाग निघतोय आणि आपण कट करतोय पुढच्या मोंड्याचा आकार.
बघा आपण कट केलाय गळा बघा। हा आपला टक्स आहे, हा आपण शिवल्यानंतर आपला ब्लाउज असा तयार होणार आहे। एकदम सुंदर असा ब्लाउज तयार होईल। आपल्या पुढचा भाग पण कटिंग करून झालाय, आता आपण बाहीची कटिंग करणार आहे। अगदी परफेक्ट असं माप काढलेलं आहे आपण, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्यासोबत नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा। हे बघा आपला बाहीचा आकार पण तयार झालेला आहे, अगदी सुंदर असा। पुढची बाजू आणि मागची बाजू आहे। बघा मैत्रिणींनो, आपलं आजचं पेपर कटिंग तयार झालंय 38 साईजचं। माप तुम्ही लिहून घ्या आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा। बघा हे माप आहे आणि ह्या मापाची आपण पेपर कटिंग केली। मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आणि हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची शिवण्याची पद्धत अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही उद्याची व्हिडिओ नक्की बघा। भेटू आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय।